नमस्कार, मी कोमल मराठी मेजवानी किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज आपण वाटाण्याची भाजी करणार आहोत। हे वाटाणे मी 3 ते 4 तास पहिले भिजवून घेतलेले आहेत आणि वाटण करून घेतलेलं आहे। खोबरं, कोथिंबीर, टोमॅटो आणि कांद्याचं थोडंसं लसूण पण टाकलेलं आहे आणि थोडासा मटन मसाला आहे अर्धा चमच आणि कुटलेला मसाला, हळद, जिरे, मोहरी। तर आता आपण फोडणी देऊन घेऊ। हे पहा, गॅसवर कुकर ठेवलेला आहे मी। आता आपण फोडणी द्यायची आहे। जिरे टाकलेलं आहे, थोडीशी मोहरी, चांगलं तडतडून द्यायचं आहे। जिरे मोहरी चांगली तडतडलेली आहे। आता त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे। आता तेल टाकते मी। हे वाटलेला मसाला टाकायचा आहे। आता यामध्ये मसाले टाकून घेऊया। हे मटन मसाला आहे, हे घाटी मसाला आणि थोडीशी हळद। चांगलं मिक्स करून घेऊया। आता तेल सुटेपर्यंत आपण मसाला परतून घेणार आहोत। हे बघा, चांगला मसाल्याला तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये मी बटाटे टाकत आहे। पाणी काढून घ्यायचं आहे। परत चांगलं मिक्स करून घेऊया। आणि मिक्सरचं भांडं धुतलेलं पाणी टाकते मी। पाणी थोडं जास्तच टाकायचं आहे कारण हे भिजवलेले वाटाणे आहेत। शिट्ट्या जास्त करायच्या, आपण डायरेक्ट फोडणी देऊन घेणार आहोत आणि याला मी शिजून घेतलेलं नाही। यामध्ये मी 2 ग्लास जवळजवळ पाणी टाकलेलं आहे। आता 1 चमच मीठ टाकायचं आहे। मिक्स करून घेऊया आणि याला आता 5 ते 6 शिट्ट्या आपण करून घेऊ। हे बघा, आपली वाटाण्याची भाजी तयार आहे। याला 5 शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत। रेसिपी कशी वाटल्यास कमेंट करून नक्की सांगा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।